नमस्कार. आज आपण एका अशा खास गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी 2026 मध्ये घडणार आहे. एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना. आणि आमच्या माहितीनुसार ही फक्त एक घटना नाही आहे, तर एक खूप मोठी संधी आहे असं मानलं जातंय. 162 फक्त एक आकडा वाटतोय नाही का, पण हा आकडा खूप महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. तर हा आकडा इतका खास का आहे? कारण असं सांगितलं जातंय की 2026च्या माघ पौर्णिमेला एक असा योग जुळवून येतोय जो तब्बल 162 वर्षानंतर पुन्हा येतोय. विचार करा, 162 वर्षात फक्त एकदाच. ही खरंच एक अविश्वसनीय आणि खूप खूप दुर्मिळ गोष्ट आहे. बरं, मग ह्या दिवसाचं ज्योतिषशास्त्रानुसार इतकं महत्त्व का बरं आहे? तर याचं कारण आहे दोन शक्तिशाली योगांचा संगम. म्हणजे दोन मोठे योग एकत्र येत आहेत आणि त्यामुळेच हा दिवस इतका खास बनतोय. आणि ते दोन योग म्हणजे रवी पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग. आता बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये आहे ना, हे दोन्ही योग आपापल्या जागी खूप शुभ मानले जातात. म्हणजे ते खूप चांगले परिणाम देतात. पण त्यांचं एकाच दिवशी आणि तेही खास माघ पौर्णिमेला एकत्र येणं ही तर खूपच मोठी आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की असा योग आयुष्यात फार क्वचितच येतो. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? की ही फक्त आकाशात घडणारी एक घटना नाहीये, तर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक मोठी संधी आहे असं मानलं जातं. चला, आता हे पाहूया की या खास दिवसाचा फायदा घेण्यासाठी काय करायला सांगितलं आहे. यासाठी 5 सोपे विधी सांगितले आहेत आणि असं मानलं जातं की हे विधी केले तर वर्षभर सुखसमृद्धी टिकून राहते. हे उपाय आहे ना, अगदी सोपे आहेत. पहिलं म्हणजे घराच्या उंबरठ्यावर हळद लावून एक स्वस्तिक काढायचं. हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. दुसरं आहे दीपदान, म्हणजे दिवा लावणं, जे अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणतं. तिसरं विष्णूचं नामस्मरण, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हणतात. चौथं आहे अष्टलक्ष्मीचं पूजन, जे घरात समृद्धी आणण्यासाठी केलं जातं. आणि पाचवं गाईला चणाडाळ आणि गूळ खाऊ घालणं. ही एक प्रकारे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. म्हणजे बघा, प्रत्येक छोट्या कृतीमागे किती मोठा आणि खोल अर्थ दडलेला आहे. ठीक आहे, हे विधी तर कळले. पण हे सगळं केल्यावर नेमकं काय होतं? म्हणजे यातून काय परिणाम अपेक्षित आहेत? चला, तेच आता पाहूया. या उपायांमुळे मिळणारी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्हिटी, म्हणजे नकारात्मकता दूर होते. असं म्हणतात की यामुळे फक्त घरातलीच नाही, तर आपल्या मनातली नकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाते. दुसरा फायदा असा की आपल्या कामांमध्ये जे काही अडथळे येतात ना, ते दूर व्हायला मदत होते आणि त्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामुळे नशीब उजळतं असं मानलं जातं. जणू काही एक नवी पॉझिटिव्ह सुरुवात होते. पण या सगळ्याचा मिळून जो एक मोठा परिणाम सांगितला आहे, तो काय आहे? तो म्हणजे वर्षभर टिकणारी सुखसमृद्धी. हो, असं सांगितलं जातं की या दिवशी केलेल्या उपायांचा प्रभाव काही दिवसापुरता नसतो, तर तो पूर्ण वर्षभर टिकतो आणि यामुळे आयुष्यात कायमचा आनंद आणि समृद्धी येते. तर हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की 2026ची माघ पौर्णिमा ही फक्त एक तारीख नाहीये, तर ही एक खूप मोठी महत्त्वाची संधी आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या योगाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे एक मोठी चूक ठरू शकते. आणि म्हणूनच हा शेवटचा इशारा या घटनेचं गांभीर्य किती आहे हे दाखवून देतो. तो म्हणजे असा योग दुर्लक्ष करणं म्हणजे चालून आलेली संधी गमावणं. तर या माहितीनंतर एक गोष्ट नक्की, 2026 मध्ये येणारी ही दुर्मिळ खगोलीय घटना आणि तिचं महत्त्व हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे. आता निसर्गाने दिलेली ही संधी स्वीकारावी की नाही, हा प्रत्येकासाठी एक चिंतनाचा विषय नक्कीच ठरू शकतो.